उद्या प्रहारचे नेते बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये भव्य मोर्चा निघणार आहे। आज शेकडो ट्रॅक्टरसह शेतकरी नागपूरकडे रवाना होणार आहेत। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नागपूरमध्ये धडकणार आहेत। निर्णय घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही। मुक्काम करण्याची मानसिकता घेऊन शेतकरी नागपूरमध्ये धडकणार असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। 28 तारखेला तुमचा जो आहे तो मोर्चा नागपुरात होणार आहे। भव्य अशी तयारी मोर्चाची झालेली आहे। शेकडो कार्यकर्ते ट्रॅक्टर घेऊन तुमच्या कुरळ पूर्ण निवासस्थानी येत आहे। काय नेमकी तयारी असणार आहे? 1000 ट्रॅक्टर आमचे राहील अमरावती जिल्ह्यातले आणि हे सगळे ट्रॅक्टर घेऊन उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे आमचे वर्धेला मुक्काम राहील। पहिला वर्धेला मुक्काम राहील, नंतर नागपूरकडे आम्ही सकाळी कूच करू। एकंदरीत 151 सभा आमच्या झाल्या। काल समारोपीय सभा झाली। महाराष्ट्रभर सगळ्याच मेंढपाळ बांधव असेल, दिव्यांग असेल, तुमचे मच्छीमार असेल, शेतमजूर असेल, शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। स्वतः वर्गणी करून आणि स्वतः डब्बे म्हणजे इव्हन स्वयंपाकाची सगळ्या म्हणजे साहित्यासह आता शेतकरी उतरणार आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे का आता जे काही आंदोलन होईल ते आरपार झालं पाहिजे। निर्णय घेतल्याशिवाय आपण हटू नये। 15 दिवस आहे काय आणि किती काही दिवस आंदोलन करायची वेळ पडली तर आम्ही करण्याची तयारी आहे। या मानसिकतेत शेतकरी शेतमजूर आहे आणि त्या ताकदीनं ते होईल। लोकांचा जसा प्रतिसाद राहील तसं आंदोलन हे उग्र केल्या जाईल अशा प्रतिक्रिया जी बच्चू कडू यांनी दिली। आणि त्यामुळे आता बच्चू कडूंचा हा मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा नेमका कोणत्या दिशेने जातो हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर तायडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, कुरळ पूर्णा, अमरावती।